मुलींच्या पालकांना आता 3 लाख रुपये मिळणार आहे. मुलींच्या आई-वडिलांसाठी मोठी धमाकेदार ही योजना सुरू झालेली आहे. आता मुलींच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये आणि हे कसे ते आपण आता पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घे. आणि काही फरक पडत नाही तुम्हाला किती मुली आहेत, त्यांचं वय काय आहे. तुम्हाला 1 मुलगी असो, 2 मुलगी असो की 3 मुलगी असो, तुम्हाला 3 लाख रुपये मिळणार आहेत. खास करून मुलींच्या पालकांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये मुलीच्या पालकाला म्हणजेच आई-वडिलांना 3 लाख रुपये भेटणार आहे. आणि या योजनेचे फॉर्म पण सुरू झालेले आहेत. मुलींच्या आई-वडिलांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पालनपोषणासाठी यासाठी हे 3 लाख रुपये देणार आहे. ही योजना एकदम खरी आहे. खास करून मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला प्रदान करण्यात येणार आहे, तुम्हाला देण्यात येणार आहे. आता हा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कोणता आहे आणि याची प्रोसेस काय आहे, जी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि हा न चुकता हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्णपणे लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला ही योजना नेमकी काय आहे हे समजून जाईल. कारण ही योजना खूप महत्वाची आहे. मुलींच्या पालकांना मिळणार आता 3 लाख रुपये. 1 मुलगी असो, 2 मुलगी असो, 3 मुलगी असो, हा लाभ मुलींच्या पालकांना जरूर मिळणार आहे. यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून तर 18 वर्षाच्या वयानुसार मुलीला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमची मुलगी आता जन्मलेली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या, दुसरीमध्ये असू द्या का 18 वर्षापर्यंत त्या मुलीला त्या योजनेचा लाभ देणार. आणि ही बातमी खूप महत्वाची आणि खूप आनंदाची आहे. आता मुलींना मिळणार 3 लाख रुपये. त्यामध्ये असं आहे की हा अर्ज आपण कसा भरायचा, नेमकी काय काय कागदपत्र तुम्हाला लागतील, हा अर्ज कुठं द्यायचा आहे, हा अर्ज कसा भरायचा आणि यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील ते मी तुम्हाला सांगणारच आहे. जर तुम्हाला ते कागदपत्र व्यवस्थित माहीत असतील तरच तुम्हाला पैसे भेटतील. आणि सर्वात महत्वाचं असं आहे की वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा तुमचा लाभ भेटणार आहे. आता हा फॉर्म आहे, हा फॉर्म महिला बाल विकास केंद्रातून आहे. हा फॉर्म 4 पानाचा आहे. या फॉर्मची लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे. या फॉर्मच्या लिंकवरून तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे. आता पाहू आपण या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी असणार आहे, कसा जमा करायचा आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे. ही सविस्तर माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहू की फॉर्म हा कसा भरायचा आहे. आता यामध्ये पहा, यामध्ये तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील ते यामध्ये दाखवलेलं आहे. आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने पैसे येणार आहेत हे बी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. आता सर्वप्रथम या फॉर्मचे स्टार्टिंगला दिलेलं आहे की यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. तर यात सर्वप्रथम दिला आहे लाभार्थी तपशील. तुम्ही पहिल्या पत्ते आहे, दुसऱ्या पत्ते आहे का जुन्या पत्ते आहे, हे त्या लाभार्थीचे नाव लिहायचे आहे. आधार क्रमांक लिहायचा आहे, म्हणजेच आई वडिलाची त्यांचे नाव लिहायचे आहे. आधार क्रमांक लिहायचा आहे, भ्रमणध्वनी क्रमांक बी लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी करून लिहायचा आहे. आणि हा मेन म्हणजे यासोबत तुम्हाला तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स जोडायचा आहे. आता दुसऱ्या पेजमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता, घर नंबर, तुमची गल्ली नंबर, जो तुमचा मूळ पत्ता आहे तो. आता इथे तुम्हाला परत भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करायचा आहे आणि हा नंबर देणं अनिवार्य आहे. आता यामध्ये असं बी दिलं आहे की या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेली जिवंत आपत्ती संख्या, म्हणजे पहिला आपत्ती आहे, दुसरा आपत्ती आहे की तृतीय आपत्ती आहे. आणि त्यानंतर खाली दिला आहे टिपमध्ये की पहिल्या हप्त्यासाठी तिसऱ्या हप्त्याची व दुसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्याची अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आता पहा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बँक खात्याचे तपशील, म्हणजेच तुमची बँक खात्याची, त्यासोबत तुमचं पासबुकचं झेरॉक्स हे या फॉर्म सोबत जोडायचं आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम बँक IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँकेची शाखेचे नाव टाकायचे आहे आणि बँकेचा खाते नंबर, तुमचा खाते नंबर टाकायचा आहे. आणि मेन म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचे पाहायचं आहे की बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही. त्यानंतर पहा की लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याची लाभासाठी अर्ज केला आहे, म्हणजेच पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. म्हणजे पहिला हप्ता म्हणजे पहिलीला असल्यास, दुसरा हप्ता म्हणजे दुसरीला असल्यास, तिसरा हप्ता म्हणजे तिसरीला आणि चौथा हप्ता म्हणजे चौथीला असल्यास. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला छोटंसं एक हमीपत्र बी दिलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे, तुमच्या पालकाची किंवा तुमची सही टाकायची आहे. आता यामध्ये मेन मुद्दा असा आहे की तुम्हाला अर्ज जे पण कागदपत्र जोडायचे आहे ते या ठिकाणी केलेले आहे. त्यामध्ये नंबर 1 ला लाभार्थीचा जन्म दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा वर नसल्यास तहसीलदार अधिकारी यांचा दाखला, लाभार्थीच्या आधार कार्डाची छायाचित्र प्रत, पालकाच्या आधार कार्ड छायाचित्राची प्रत,
बँकेच्या पासबुकचे पहिल्या पानाचे छायाचित्र, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असल्यास दोन्हीचे छायाचित्र, त्यानंतर तुम्हाला मतदान व ओळख छायाचित्राचं प्रत, जर मुलीचे मतदान लिस्टमध्ये नाव असेल तर तिचे छायाचित्राची प्रत. अशा प्रकारे तुम्हाला ती कागदपत्र व्यवस्थित वाचून ते कलेक्ट करून तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडीचा छोटासा फॉर्म दिला जाईल. यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविकेचे नाव ते लिहायचं आहे. या ठिकाणी अंगणवाडीचं नाव स्वाक्षरी करून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे, निश्चित त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता मेन मुद्दा असा आहे की आपण यासाठी पात्र आहात का? यासाठी तुम्हाला काय काय पात्रता आहे? या योजनेसाठी तुम्ही पात्र कसे आहेत हे आता पाहू. यामध्ये 1 नंबरचा मुद्दा असा आहे की ज्या पालकाला 1 मुलगी आणि 1 मुलगा असेल तर त्या मुलीलाच त्या योजनेचा लाभ भेटेल. 2 मुले असल्या तरी पण या योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. अशा ठिकाणी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. ही व्यवस्थित वाचून तुम्ही अर्ज करू शकता. आता यामध्ये असं दिलं आहे की यामध्ये ज्या मुली 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलींसाठी ही योजना लागू होईल. अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. आणि या योजनेविषयी तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मी परत सांगतोय की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला वेळोच्या वेळी मी तुम्हाला ही माहिती पोहोचवत असतो, नवीन योजनेविषयी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या योजनेसोबत, नवीन योजनेसोबत